कोल्हापूरमध्ये जाणार आहोत। तिकडे शिरोळ नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार पाहूया। बघा, शिरोळमध्ये योगिता कांबळे ज्या यादव गटाच्या उमेदवार आहेत त्या संभाव्य नगराध्यक्ष असतील असा अंदाज आहे। बघा, शिरोळमध्ये चित्र बघतोय आपण, काय राजकीय चित्र असणार आहे। यादव गटाच्या योगिता कांबळे या संभाव्य याबाबत आमचे प्रतिनिधी लुमाका नलावडे यांनी काय अंदाज व्यक्त केलेला आहे पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका, शिरोळ नगरपालिका एक शेतकऱ्यांची मानली जाते। या शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर माजी मंत्री आमदार आहेत, त्यांची एक आघाडी होती। याचबरोबर सतेज पाटील काँग्रेसचे आहेत, माजी खासदार राजू शेट्टी आहेत, यांची एक आघाडी होती। तर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कार राणे एक आघाडी होती। या तिन्ही आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार होत्या। यामध्ये पेठ वडगावचे आमदार अशोकराव माने यांच्या स्नुषा या सुद्धा उमेदवार होत्या। यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढाईमध्ये बंटी पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांच्या गटाच्या योगिता कांबळे या विजयी होण्याची दाट शक्यता आहे। लुमाका नलावडे, कोल्हापूर, शिरोळ।